गजानन श्री गजानन पूज्यविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। गजानन महाराजांच्या कृपेचा अनुभव अनेक भक्तांना वेळोवेळी येत असतो। संकटात असताना जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा महाराज आपल्या भक्तांचा हात धरतात, अशी अनेकांची श्रद्धा आहे। आजचा अनुभव आहे प्रियंका ताठे यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। मी 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर BScच्या पहिल्या वर्षासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता। प्रवेश घेताना मिळालेली फीची पावती मी एका फाईलमध्ये अगदी व्यवस्थित ठेवली होती। काही दिवसांनी कॉलेजमधून सूचना आली की ती मूळ पावती पुन्हा जमा करावी लागेल। मी आत्मविश्वासाने फाईल उघडली, पण पावती कुठेच दिसत नव्हती। एकदा शोधली, दोनदा शोधली, 5-6 वेळा संपूर्ण फाईल शोधली, पण मला ती कुठेच पावती मिळाली नाही। मनात भीती निर्माण झाली। आता कॉलेजमध्ये काय सांगायचं? नवीन पावती मिळेल का? प्रवेशावर काही परिणाम होईल का? अशा अनेक विचारांनी मन अस्वस्थ झाले। शेवटी त्यांनी सर्व चिंता श्री गजानन महाराजांच्या चरणी अर्पण केली। डोळे मिटून त्यांनी मनोभावे प्रार्थना केली, बाबा, माझी लाज तुमच्या हाती आहे, कृपा करा। आणि आश्चर्य म्हणजे ज्या फाईलमध्ये त्यांनी अनेक वेळा शोध घेतला होता त्या फाईलमध्ये पुन्हा पाहिल्यावर ती पावती अगदी समोर दिसली। क्षणभर त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही। ही केवळ योगायोग नव्हता, हा होता श्री गजानन महाराजांच्या कृपेचा अनुभव। याच काळात आणखी एक चमत्कार त्यांच्या कुटुंबात घडला। त्यांची लहान बहीण गंभीर आजारी होती। तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। डॉक्टरांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले। हेच नव्हे तर ती वाचली तरी तिच्या एका अवयवावर कायमचा परिणाम होऊ शकतो, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले। संपूर्ण कुटुंब चिंतेत होते। तेवढ्यात एक फकीर तेथे आला। प्रियंकाच्या आईने मनात विचार केला, जर हे गजानन बाबा असतील तर माझ्या मुलीला नक्की बरे करतील। त्या फकीराला शोधण्यासाठी त्या बाहेर गेल्या, पण काही क्षणातच तो फकीर कुठेच दिसला नाही। तो अचानक आला आणि अचानक नाहीसाही झाला। त्या दिवसानंतर त्यांच्या बहिणीच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली। डॉक्टरही आश्चर्यचकित झाले। काही दिवसातच ती पूर्णपणे बरी झाली। आज तिचे सर्व अवयव व्यवस्थित कार्यरत आहे। हे सर्व श्री गजानन महाराजांच्या कृपेमुळेच घडले, अशी त्या कुटुंबाची अढळ श्रद्धा आहे। भक्तांनो, जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा श्रद्धा आणि विश्वासाचा मार्ग उघडतो। श्री गजानन महाराजांवर मनापासून विश्वास ठेवा। त्यांची कृपा कधी, कोठे आणि कोणत्या रूपात मिळेल हे कोणी सांगू शकत नाही। हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा श्री गजानन महाराजांच्या प्रेरणादायी अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।